सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। सांगली येथील युवा व्हॉलीबॉलपटू सेहान आसिफ मुल्ला याची भारतीय संघात निवड झाली आहे। 11वीत शिक्षण घेत असलेल्या अवघ्या 16 वर्षीय सेहानने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर छाप पाडत भारतीय संघात स्थान मिळवले आहे। सेहान मुल्ला याने देशातील विविध राज्यांमध्ये आयोजित स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कौशल्याची छाप उमटवली आहे। त्याच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि उत्कृष्ट खेळामुळे त्याची भारतीय संघासाठी निवड झाली असून ही सांगली जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब मानली जात आहे। येत्या 1 जुलैपासून चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असून त्यामध्ये सेहान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने क्रीडा विश्वातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सेहानच्या यशामागे त्याचे पालक, शिक्षक आणि प्रशिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथमच भारतीय संघात निवड झाल्यामुळे सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून जिल्हाभरातून त्याचे कौतुक केले जात आहे। सेहानच्या या उल्लेखनीय यशामुळे सांगली जिल्ह्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असून भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठी कामगिरी करेल असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे। नमस्कार, मी मुख्याध्यापक सांगली हायस्कूल व विनोद शिवाजी भाटे ज्युनियर कॉलेज सांगली। आमच्या शाळेचा 11वी कॉमर्सचा विद्यार्थी सेहान आसिफ हुसेन मुल्ला याची जागतिक शालेय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली आहे। सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो। आणि सांगली हायस्कूलचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर स्थापनेपासून मोठी क्रीडा परंपरा आहे सांगली हायस्कूलला। आणि त्या सांगली हायस्कूलच्या शिरपेचात सेहाननं एक नवीन शिरपेचामध्ये एक तुरा रोवलेला आहे। त्याची ही अभिनंदनीय निवड आहे। वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्याचे आजोबा युवाई मुल्ला जवळजवळ 30 वर्षे त्यांनी सांगली हायस्कूलची क्रीडा सेवा केलेली आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही घडलेलो आहोत। त्याचबरोबर त्यांचा चिरंजीव आसिफ मुल्ला याने सुद्धा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व सांगली हायस्कूलकडून केलेलं आहे। महाराष्ट्राचा संघनायक म्हणून त्यांनी महाराष्ट्र गाजवलेला आहे। आणि आता त्याचाच चिरंजीव सेहान याची निवड भारतीय संघामध्ये झालेली आहे। मी सांगली हायस्कूल परिवार, लट्टे एज्युकेशन परिवार या सर्वांच्या वतीनं मी त्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि त्याचं अभिनंदन करतो। माझं नाव सेहान आसिफ मुल्ला आहे। मी आता 10वी पास आउट झालो श्री देवी पाटील इंग्लिश स्कूलमधून। आता मी 11th कॉमर्सला सांगली हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतलो आहे। माझा आता अंडर-18 वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी चायना येथील मॅचेस होणार आहे, तिकडे सिलेक्शन झालं आहे। मी आधी बारका असताना मला कबड्डी आवडायचं खेळायला, पण थोड्या 2-3 मॅचेस बघितल्या व्हॉलीबॉलचे, मला व्हॉलीबॉलची आवड निर्माण झाली। मग असंच मी पुढे व्हॉलीबॉल खेळत गेलो आणि मग त्यातच खेळत गेलो आणि चांगलं खेळायला लागलो। आजपर्यंत कुठं आतापर्यंत मी ओडिसा, बरेली, राजस्थान इथं सगळीकडे खेळलो आहे। मागच्या वर्षी माझ्या अंडर-16 एशियन चॅम्पियनशिपसाठी कॅम्पसाठी निवड झाली आणि या वर्षी आता इंडिया टीम मध्ये अंडर-18 वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन झालं आहे। मार्गदर्शन मार्गदर्शन आमच्या क्लबचे अध्यक्ष जगदाय सर आणि आमचे सगळे सिनियर आसिफ मुल्ला सर, प्रणव सर, अभिनव सर, शिवम दादा, चिमन्ना सर, डुले सर, सुधीर सर ह्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केला। आणि तसेच महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे सर, सचिव चेअरमन संजय नाईक सर, सचिव निलेश जगताप सर यांचाही खूप जास्त मार्गदर्शन भेटलं। आणि तसंच अनुराग नाईक सर आणि सौरभ सर यांचा पण खूप मार्गदर्शन भेटलं आम्हाला। होणारी स्पर्धा कुठं होणार आहे? चायना शांघाय इथं होणार आहे, शँगलो इथं होणार आहे। किती दिवस चालणार आहे? 1 जुलै ते 10 जुलै स्पर्धा चालणार आहेत। मी सेहानचा वडील आहे। सेहान आता अंडर-18 साठी चायना येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या संघाकडून काउंटर अटॅकर म्हणून तो सहभागी होत आहे। आता दिनांक 24 ते 29 अखेर नागपूर या ठिकाणी समर्थ व्यायामशाळा येथे कोचिंग कॅम्प होणार आहे आणि 30 तारखेला ते लोक दिल्लीवरून चायनासाठी रवाना होणार आहेत आणि स्पर्धा ही 1 ते 10 जुलै अखेर संपन्न होणार आहे। कशासाठी निवड झाली? वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा स्कूल गेमसाठी सेहानची निवड झालेली आहे। कसं वाटतं? आम्हाला खूप प्राऊड फील होतं की बाबा सांगलीतून माझा मुलगा आणि सिलेक्शन झालेला आणि त्याचबरोबर
आणि आमच्या मंडळाचं एक आहे की बाबा प्रत्येक खेळाडू हा उंच शिखर गाठला पाहिजे. तर आता आमची सुरुवात झालेली आहे असं आम्हाला वाटतं. आमच्या मंडळाचे अध्यक्ष जगदाय सर, बाकीचे आमचे सगळे कोचेस, माझे मित्रमंडळ, स्यानचे मित्रमंडळ, आम्हाला खूप प्राऊड फील होतं आणि असं वाटतं की बाबा आम्ही एक झाड लावलं होतं 25 वर्षापूर्वी क्रीडा विकास फाउंडेशन नावाचं जगदाय सरांनी. आता हळूहळू त्याला एक फळ यायला लागले असं आम्हाला वाटायला लागलं.